नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ याबद्दलची माहिती बघूया. तर मित्रांनो, भंडारा हा पूर्व विदर्भामध्ये येतो आणि या भंडाऱ्यामध्ये एकूण 7 तालुके येतात आणि ह्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील भटकंती म्हणजे भंडारा तलावाचे सौंदर्य आहे, धानाचे भांडार आहे, घनदाट हिरवीगार वनराई आहे, सैब्रीम पक्षाचे गुंजन, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक तथा आध्यात्मिक स्थळे आणि तुती रेशीम उद्योगांचे आकर्षक फलित असलेल्या कोशाच्या आकर्षक साड्या असे एक ना दोन विविध वैविध्याने हा भंडारा जिल्हा नटलेला आहे. आणि ह्या भंडारा जिल्ह्यातील आणि पूर्व विदर्भाच्या संदर्भामध्ये आपण येथील काही ऐतिहासिक जे स्थळं आहेत त्या स्थळांविषयीची माहिती बघूया. यामध्ये सर्वात पहिल्यांदा पवनीचा किल्ला ह्याविषयीची माहिती जर बघायला गेलो तर भंडारा जिल्ह्यातील पवनी हा एक तालुका पण आहे आणि येथील हा किल्ला प्रसिद्ध आहे पवनीचा किल्ला म्हणून. तर भंडाऱ्यापासून याचे अंतर आहे 47 किलोमीटर आणि नागपूरपासून हे अंतर येते 82 किलोमीटर. आणि गावाच्या तिन्ही बाजूनी टेकड्या आहेत. एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. गावात शिरताच आपले स्वागत करतो हा पवनराजाचा पवनीचा किल्ला. त्यावरूनच पवनी हे नाव पडलं आहे. गावात जाणारा मुख्य रस्ता हा किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो आणि हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव गावात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेतो. तर पवनी हे हिनयान पंथाचे एक आराधना केंद्र होते आणि ते वैभवशाली होते आणि काही काळात सम्राट अशोकजी आहेत यांचेसुद्धा वास्तव्य ह्या पवनीच्या किल्ल्याला किंवा पवनीला लागलेले आपल्याला इतिहासामध्ये आढळते. यामध्ये इसवी सन पूर्व 1500 पर्यंतचा इतिहास उपलब्ध असणारे सोन्याचे अलंकार, तांब्याची भांडी, पायऱ्यांच्या विहिरी, केसविन्यास करणारी महिलेची मूर्ती, त्याचप्रमाणे अरब देशांशी व्यापार करणाऱ्या काही वस्तू या ठिकाणी आपल्याला आढळतात. एक इतिहासतज्ञ डॉक्टर मिरासी यांना हरदोली टेकडीच्या पश्चिमेस उत्खननात राजा भागदत्त यांचा शिलालेखसुद्धा मिळालेला आहे आणि उत्खननामध्ये या प्रतिनिधीने डॉक्टर अमेंद्रनाथ यांची भेट घेतली असताना ते म्हणाले होते की इतका प्राचीन, सुरक्षित, अभंग किल्ला महाराष्ट्रामध्ये नाही आणि तो पवनीत आहे. उत्खननात मिळालेले अरबीन पत्थर, पवनीचा समुद्रमार्गाने अरबी देशांशी व्यापार, तर हाडापासून बनलेल्या सुया 2300 वर्षापूर्वीच्या विणकामात हे क्षेत्र अग्रणी होते हे दर्शवितात. असा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि अनेक राजवटींचा सहवास अनुभवलेला हा किल्ला आज जर बघितलं थोडंसं दुर्लक्षित आढळतो, परंतु अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला आहे आणि एकदा तरी तुम्ही बघून घ्यावं असा हा किल्ला आहे. त्यानंतरचा आपला ऐतिहासिक स्थळ आहे तो म्हणजे सिंदपुरी. तर पवनी तालुक्यामध्ये पवनी हे हिनयान पंथाचे आराधक केंद्र होते आणि हे पद्मावती नगरीसुद्धा म्हणून ओळखली जाते आणि वैनगंगेच्या काठावर असलेले हे ठिकाण बौद्ध धर्मीयाचे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे आणि बौद्ध काळातील या ठिकाणी स्तूप आहे आणि हे स्तूप आणि या स्तूपामध्ये एक महासमाधी आहे आणि या सिंदपुरीच्या बाजूलाच कराडा आणि बालसमुद्र असे 2 तलावसुद्धा आपल्याला आढळतात. सिंदपुरी बौद्ध विहार हे पर्यटनासाठी आकर्षणाचे केंद्र असून येथील सांगडी किल्ला, चांदपूरचा तलावसुद्धा प्रसिद्ध आहे आणि ह्या सिंदपुरीमध्ये आपल्या भारतातीलच नव्हे तर विदेशातील लोकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेटी देत असतात आणि त्या माध्यमातून आपली एक सिंदपुरीची धार्मिक ओळख जगामध्ये पोहोचलेली आहे. त्यानंतरचा ऐतिहासिक स्थळ म्हणजे चौंडेश्वरी मंदिर. चौंडेश्वरी मंदिर जर बघितलं तर भंडाऱ्यापासून ह्या मंदिराच्या 20 किलोमीटर अंतरावर मोहाडी येथे हे मंदिर आहे आणि श्री क्षेत्र गायमुख नदीच्या तीरावर वसलेले चौंडेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे भक्तांचे विशेष आकर्षण ठरते आणि नवरात्रीच्या काळामध्ये
हे मंदिर खरंच खुलून दिसते. इंग्रजांच्या काळापासून स्थित हे मंदिर भक्तांना आजही मोहिनी घालते, ते तेथील रम्य परिसरामुळे. मंदिराभोवतालचे मोठे आणि स्वच्छ प्रांगण, रंगीबेरंगी फुलांनी बहरलेले आवार मन खूपच प्रसन्न करते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे कला विषयतज्ञ प्राध्यापक प्रमोद रामटेके यांनी आपल्या अजरामर कलेतून साकारलेले मातेचे आकर्षक डोळे अत्यंत सजीव आणि बोलके वाटतात. यामुळे हे चौंडेश्वरी मंदिर हे अत्यंत ऐतिहासिक असे स्थळ आहे, महत्त्वाचे असे स्थळ आहे आणि ह्या मंदिराला सुद्धा आवर्जून आपण भेट द्यावी असं मला वाटते. त्यानंतरचं ऐतिहासिक स्थळ जो आहे मित्रांनो, तो आहे दवडीपार. तर दवडीपाराचे महत्त्व खूपच महत्त्वाचे आहे, कारण दवडीपार ही एक औद्योगिक वसाहतसुद्धा त्यामध्ये आपल्याला आढळते आणि त्या संदर्भामध्ये म्हणजे औद्योगिकतेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील एकमेव टसर बीज उत्पादन केंद्र आहे. तर टसर बीज उत्पादन केंद्र हे भंडाऱ्यापासून 14 किलोमीटर अंतरावर पवनी मार्गावर दवडीपार येथे आहे आणि 216 हेक्टरमध्ये असलेल्या ह्या प्रकल्पामध्ये टसर अळीची अंडी उबविणे, अंड्यातून जन्माला येणाऱ्या अळ्यांची अर्जुन व एन वृक्षावर जोपासना करून कोसा तयार करणे किंवा कोसा तयार केला जातो. आता बघा, हे टसर उत्पादन म्हणजेच कोसा उत्पादन आहे. तर टसर एक प्रकार आहे कशाच्या, कोसा उत्पादनाचा. आणि हे खुल्या भागामध्ये म्हणजेच खुल्या जंगलामध्ये अर्जुन आणि एन या दोन झाडांवरती किंवा वृक्षांवरती ह्या टसर कोसा उत्पादन घेतलं जातं. आणि दवडीपार येथे केंद्रीय रेशीम बोर्डाच्या बुनियादी बीज प्रगुणन व प्रशिक्षण केंद्र येथे उत्पादित होणाऱ्या अंड्याचा पुरवठा बघा कुठं कुठं होतो, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड व रत्नागिरी या ठिकाणी पुरवठा होतो. आणि येथे टसर रेशमाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरवठा केला जातो. आणि कुणामार्फत केला जातो, तर रेशीम संचालनालयामार्फत अनुदानावर ह्या रेशमाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ह्या अंड्यांचा पुरवठा केला जातो. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील शेतकरी टसर रेशीम शेतीकडे आकर्षित झाला पाहिजे, ह्यासाठी केंद्रीय रेशीम बोर्डाच्या सहकार्याने आणि पुण्याच्या पायप या सेवाभावी संस्था जी आहे, पायप नावाची, या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. आणि ज्या आता दवडीपारचा रेशीम उद्योजक आणि शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अशा या वैविध्यपूर्ण भंडारा या पूर्व विदर्भातील तलावांच्या आणि भात माशांच्या जिल्ह्याला तुम्ही आवर्जून भेट द्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी ऐतिहासिक माहिती बघितलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील जी ऐतिहासिक ठिकाणं होती महत्त्वाची आणि अत्यंत चांगल्या प्रकारची, यांची माहिती आपण ऐकून घेतली. धन्यवाद.